नमस्कार मित्रांनो. मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांचा धीर खचलाय की काय, अशी शक्यता वाटत आहे. ज्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या TV चॅनल्सना मुलाखती मागून मुलाखती द्यायला सुरुवात केलेली. तुम्ही म्हणाल याच्यात नवल काय, मुलाखती देतात तर देवेंद्र फडणवीस पण सकाळ संध्याकाळ सगळ्या चॅनलशी तासभर मुलाखती देत आहेत. मुंबईत बरोबर मेट्रोबरोबर जाऊन झालं, अनेकांना स्वतःच्या कार्यालयात दिलं. एवढंच काही, इतर सगळ्या कार्यक्रमातही वेगवेगळ्या चॅनलचा जो एक काहीतरी परिषद वगैरे असं काहीतरी 5 स्टार हॉटेलमध्ये असते, तिथेही ते जात आहेत. ठाण्यामध्ये, नागपूरमध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये मुलाखतीचा कार्यक्रम हे करत आहेत. मग राज ठाकरेंनी केलं तर त्यात चूक काय? मुद्दा बरोबर आहे, कारण बाकीचे सगळे जर नेते करत असतील, आदित्य ठाकरे करत आहेत, देवेंद्र फडणवीस करत आहेत, एकनाथ शिंदे करत आहेत, तर राज ठाकरेंनी केलं तर त्यात चूक काय? पण देवेंद्र फडणवीस कायमच माध्यमांशी बोलत आहेत. त्यांचं ट्विटर हँडल, त्यांचं फेसबुक, त्यांचं जिथे जातील तिथे पत्रकारांचे प्रश्न, सभा, सगळ्या गोष्टी पहिल्यापासून चालू आहेत. त्याच्यात काही वेगळं असं काही नाही आहे. पण राज ठाकरेंचं तसं नसतं. आपल्याला त्यांचा एक पॅटर्न जर आठवत असेल तर त्यांचं असं असतं की मला जे काय बोलायचं आहे ते मी सभेमध्ये बोलणार आहे. आणि ती सभा पण अशी महत्त्वाच्या शहरांमध्ये सभा, त्याच्यात राज ठाकरे काय बोलणार याच्यासाठी इतर कोणापेक्षाही मराठी मीडियाच अतिशय उत्सुक असतो. मग ते भाषण लाईव्ह दाखवलं जातं, पुन्हा दाखवलं जातं, चर्चा घेतली जाते. म्हणजे जसं म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेचा इम्पॅक्ट लोकसभा मतदारसंघात 4 आजूबाजूच्या लोकसभा मतदारसंघांवरही होतो. व्हायचा, आता होतो की नाही कल्पना नाही, कारण शेवटी मोदींची लोकप्रियता थोडीशी कमी जास्त होण्याची शक्यता आहे. पण 2014 ते 17 या काळामध्ये किंवा 19च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींनी सभा घेतली की त्याचा इम्पॅक्ट हा 4-5 लोकसभा मतदारसंघांवर व्हायचा. आणि त्यामुळे ती सभा होण्यासाठी लोक आग्रही असायचे, असतात. तीच गोष्ट योगी आदित्यनाथ यांच्या सभेबद्दलही बोलली जाते. तीच गोष्ट राज ठाकरेंबद्दलही बोलली जाते की राज ठाकरे सभेद्वारे अजेंडा सेटिंग करतात. अजेंडा सेटिंग म्हणजे राजकारणामध्ये अनेक महत्त्वाचे विषय असतात, पण कुठले विषय महत्त्वाचे हे ठरवणार कोण? हे तुम्ही आम्ही ठरवू शकत नाही. आपल्याला माध्यमं सांगतात की हा विषय महत्त्वाचा, आणि म्हणून आपल्याला वाटतं की हा विषय महत्त्वाचा आहे. अनेकदा असं होतं की राजकीय नेते त्यांच्या भाषणामध्ये एखाद्या मुद्द्याला स्पर्श करतात आणि तो मुद्दा बाकीच्या सगळ्या विषयांना मागे टाकून राजकारणातला प्रमुख मुद्दा बनतो. आणि त्यामुळे काही नेते असतात की जे सभांमध्ये आपल्याला जे सगळ्यात महत्त्वाचं काही सांगायचं आहे, मांडायचं आहे, ते सभांमध्ये, जाहीर सभेमध्ये बोलतात. आणि त्यामुळे त्यांच्या जाहीर सभांबद्दल उत्सुकता असते. तीच गोष्ट राज ठाकरेंबाबतही यापूर्वीही होती, आत्ताही आहे. आणि म्हणून आपल्याला आठवत असेल, जेव्हा ते शिवसेना भवनमध्ये गेले आणि तिथे त्यांची पत्रकार परिषद झाली संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत, तेव्हा त्यांना प्रश्न विचारले, पण ते फार वेळ न लांबवता राज ठाकरेंनी सांगितलं, थोडं थांबा, मला जे बोलायचं मी सभेत बोलीन, हे सभेसाठी वाट पहा. पण नंतर मात्र आता गेल्या 2 दिवसात असं चित्र दिसलं की ती सभेची वाट न पाहता, हे सभा होणार आहे शिवतीर्थावर, आणि त्याच्या आधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत, संजय राऊत आणि महेश संजय, राज उद्धव या दोघांची मुलाखत घेणार आहे. आणि त्यामुळे मला असं वाटलं होतं की तो प्रीमियर असेल, आणि तो प्रीमियर शो झाला की मग मॅटिनी शो आणि इतर सगळे शो असतील ते सगळे सुरू होतील. पण या प्रीमियरसाठी न थांबताच आता राज ठाकरे यांनी मुलाखती देण्याचं सपाटा लावलेला आहे, प्रारंभ केलेला आहे. चांगली गोष्ट आहे ही. एक गोष्ट म्हणजे थोडंसं मनसेबद्दल आणि राज ठाकरे यांच्याबद्दलही सांगते, कारण या मुलाखतीत बाकी काही नाही आहे. याच्यामध्ये भाजपा कसा नालायक आहे, भाजपाने कशा निवडणुका घेतल्या नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या. म्हणजे गेल्या वर्षी जेव्हा लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचारात राज ठाकरे त्यांच्या सोबत होते, विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या विरोधात होते, तेव्हा या सगळ्या गोष्टी जाणवल्या नव्हत्या की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का होत नाही आहेत, का झाल्या नाहीत. पण अचानक वर्षभरानंतर तो मुद्दा झाला आहे. निवडणूक आयोगाचा पुन्हा मुद्दा झाला की निवडणूक आयोगावर विश्वास नाही आहे. ते म्हणतात राज्य सरकार घेईल, ते म्हणतात राज्य सरकार म्हणतात केंद्रीय निवडणूक आयोग घेईल.
पण यांची घोषणा होती की जोपर्यंत मतदार यादी दुरुस्त होत नाही तोपर्यंत मी महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही. म्हणजे माझी ताकद एवढी आहे की मी महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही. काय झालं त्याच्यातही पुन्हा असंच की ते मी सोनिया गांधींना सांगितलेलं, इतरांना सांगितलेलं की भाजपाच्या दादागिरीविरुद्ध बेस्ट उपाय म्हणजे निवडणुकीतूनच माघार घ्या, निवडणुकाला उभेच राहू नका. सगळ्याच विरोधी पक्षांनी जर निवडणुकांवर बहिष्कार टाकला तर मग अमेरिका, युरोप वगैरे मधल्या देशांना वाटेल की बघा भारतात लोकशाही नाही आहे. आणि मग त्याच भावनेतनं पृथ्वीराज चव्हाणांसारखे लोक अशा अपेक्षा व्यक्त करतात की कदाचित ट्रम्प भारतात हेलिकॉप्टर, विमान वगैरे पाठवून मोदींना किडनॅप करतील. की जर भारतात लोकशाही नाही असं झालं की फार जुलूम जबरदस्ती सुरू आहे असं झालं तर कोणतरी एखादा परकीय नेता शी जिनपिंग, आसिम मुनीर, डोनाल्ड ट्रम्प भारतामध्ये मोदींना किडनॅप करायला माणसं पाठवतील. पण स्वप्नरंजनाच्या पलीकडे याच्याला काही किंमत नाही. सांगायचा मुद्दा हा की जे राज ठाकरेंच्या भात्यातलं सगळ्यात प्रभावी अस्त्र होतं ते बोथट झालेलं आहे. कारण आजूबाजूला जर बघितलं तर सगळ्याच राजकीय पक्षांची ही अवस्था दिसते. पूर्वी चौक सभा आयोजित केल्या जायच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये. उमेदवारही घराघरात फिरायचे आणि चौक सभांचं आयोजन केलं जायचं. आता लोकांना चौकात यायलाही वेळ नाही आहे आणि मोबाईलच्या स्क्रीनच्या पलीकडे जायला. या बाबतीत त्या बऱ्याच लोकांनी उद्धव ठाकरेंचा आदर्श घेतला आहे की कशाला प्रत्यक्षात जाऊन सभा ऐकायची. मला आठवतं आहे मी सगळ्यात पहिली सभा ऐकली होती बाळासाहेब ठाकरेंची ठाण्यामध्ये गावदेवी मैदानावर झाली होती. तेव्हा सांगतात 20,000 लोक. आता मला वाटत नाही 20,000 लोक गावदेवी मैदानावर बसू शकतील. पण 95च्या निवडणुकांपूर्वी म्हणजे 94 साली वगैरे ती सभा झाली असावी. पण मी स्वतः शेजारी त्या गावदेवी मैदानाच्या बाजूला, मी तेव्हा कितवीत असेन, 8वी 9वीत असेन, आणि एकटाच गेलो होतो. आणि मैदानात तर कुठेही जागा नव्हती पाय ठेवायला. तेव्हा शेजारच्या बागेच्या कट्ट्यावर बसून ती सभा ऐकली. आणि त्यामुळे अशा गोष्टी ती आठवण आहे. राज ठाकरेंची पण जी पक्षाची स्थापना झाली तेव्हाही छत्रपती शिवाजी पार्कवरच्या मेळाव्याला मी उपस्थित होतो. नंतर ठाण्यात जेव्हा सभा होती तिथेही मी उपस्थित होतो. ती जी गर्दी, तो जो माहोल आहे. नंतर मुंबईतही पुन्हा आणखीन एक सभा मी अटेंड केली होती. तो जो माहोल आहे, तो माहोल आणि आताचा माहोल याच्यामध्ये फरक आहे. आता सभेला गर्दी आहे हे दाखवायला असं 2 खुर्च्यांमधलं अंतर वाढवावं लागतं. तेव्हा तर खुर्च्या पण नसायचं, लोक जमिनीवर बसलेले असायचे. म्हणजे बरेचसे लोक, काही लोक खुर्च्यांवर बसले असायचं तर सगळेजण खुर्चीवर, तर जमिनीवर कोणी बसत नाही. मग खुर्च्यांमधलं अंतर वाढवायचं. स्टेजच्या समोर खूप मोठी जागा, जसं काही VVIP सिक्युरिटी आहे की कोणतरी गोळी वगैरे मारणार म्हणून जागा मोकळी ठेवायची. आणि मग अशा लोकांना बसवून ड्रोनद्वारे असं दाखवायचं की बघा वाईड अँगलनी वगैरे की केवढी मोठी गर्दी आहे. प्रत्यक्षात अर्ध पाऊण मैदान रिकामं असतं. ही आज वस्तुस्थिती झालेली आहे. आणि याच्यामध्ये मी काही उद्धव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस असं कोणा व्यक्तीला दोष देणार नाही. लोकांचा कल कमी झाला. आणि हा कल कमी झाल्यामुळे बहुधा लक्षात आलं असावं की ज्या शतकातल्या मुलाखतीसाठी, म्हणजे संजय महेश यांच्याकडनं राज उद्धव यांच्या मुलाखतीसाठी मुंबईकरांना प्रतीक्षा असेल, महाराष्ट्राला प्रतीक्षा असेल, आणि त्या मुलाखतीनंतर महाराष्ट्राचा गेम चेंज होणार आहे. अजूनही अनेक मनसे आणि उबाटा सैनिकांना वाटतं की एकदा ही मुलाखत होऊ दे संजय राऊतांनी घेतलेली, अख्ख्या महाराष्ट्राचं राजकारण बदलणार आहे. पण आता बहुधा लक्षात आलं असं की असं काही राजकारण वगैरे बदलत नसतं. आणि बाकीचे नेते या सगळ्या शर्यतीमध्ये फार पुढे निघून गेलेले. आणि आपण जर मुलाखती दिल्या नाही आणि संजय राऊतांच्या मुलाखतीसाठी थांबलो, कारण ते कसं असायचं, ते मुलाखत सामनाच्या वेबसाईटवर असायची पण त्याची चर्चा सामनापेक्षा जास्त लोकसत्ता, मुंबई तक, TV9, ABP माझा याच्यावर चर्चा त्याची. पण आता सगळेजण कामाला लागलेत, सगळ्यांना प्रायोजित मुलाखती आहेत. सगळीकडे सगळे 5 स्टार हॉटेलमध्ये कार्यक्रम होत आहेत. चावडी, चौकी, नुक्कड, वाडी काय जे आहे त्याचे तर लोक येत आहेत. आणि अशा याच्यात या एका ऐतिहासिक मुलाखतीसाठी कोणाला थांबायला वेळ नाही आहे. आणि त्यामुळे बहुधा हे सगळं मुलाखतींचं सत्र सुरू झालेलं आहे. चांगली गोष्ट आहे. यातलं दुर्दैवाची गोष्ट आहे, आणि ही सगळ्या राजकीय पक्षांबाबत मनसेवत नाही आहे की लोकांचा प्रत्यक्ष मैदानात येऊन काम करण्याचा सहभाग हा कमी होऊ लागलेला आहे. कालाय तस्मै नमः. पण या निमित्ताने राज ठाकरे यांना ही बहुधा उपरती झाली आणि लक्षात आलं की आपल्या मुलाखतीपेक्षा लोक प्रत्यक्ष येऊनच ऐकतील अशी काही खात्री नसल्यामुळे TV चॅनलवर, YouTubeवर, त्या रील्सच्याद्वारे या गोष्टी करणं हे अधिक श्रेयस्कर आहे. आणि त्या निमित्ताने बहुतेक हा योजनेत बदल झालेला आहे. दुर्दैवाची गोष्ट असली
तरी हा बदल जाणवण्यासारखा नक्की आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MS48.